पण या ठिकाणी today will be discuss about that the anemia in children's. Okay, so it is a hematological disorders present असणार आहेत इन चिल्ड्रन्स मध्ये. सो या ठिकाणी आपण हे शॉर्ट मध्ये बघूयात अनिमियाचा मिनिंग काय होतो. ओके, विच टाइप ऑफ अनिमिया विल बी प्रेझेंट. ओके, त्यानंतर हिमॅटोलॉजिकल डिसऑर्डर सुद्धा आहेत. ल्युकेमिया असेल, ओके, हिमोफिलिया असेल, सिकल सेल अनिमिया आहे, थ्रोम्बोसायटेमिया, पिपरिया आहे, ओके, थॅलेसेमिया वगैरे. आपण या ठिकाणी नॉर्मल डिसीज कंडिशन या ठिकाणी बघूयात. अनिमिया आपण या ठिकाणी बघू. ओके, सो anemia, it is a term of anemia described for the condition in which the number of RBCs and the other hemoglobin concentration is to reduce the below normal. So as a result of this decrease oxygen carrying capacity of the blood, it is diminished and the causing the reduction of the oxygen available in the tissue. Okay, so anemia meaning how to keep the decrease in the oxygenation or the oxygen or hemoglobin into the blood, that is called of the अनिमिया. ओके, सो अनिमिया काय करणार की जे पण आपलं ब्लड आहे, ओके, ब्लडमध्ये जे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ते डिक्रीज होणार. सो डिक्रीज झाल्यामुळे काय होणार की आपल्याला अदर सिम्पटम्स विल बी फॉलो होणार की आपल्याला दुसऱ्या डिफिकल्टी आहे, ओके, फटीग असेल, ओके, टायर्डनेस असेल, या ठिकाणचं आपलं टाईप ऑफ ब्लड आपल्याला या टाईपचे आपल्याला सिम्पटम्स विल बी फॉलो होणार. ओके, सो आरबीसी म्हणजे काय, हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन हे कमी असल्यामुळं जसं की आपण बोललो हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार आणि द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी विल बी डिक्रीज. ओके, त्यानंतर अॅनिमिया कॉज बाय डिक्रीज सेल ऑफ द प्रोडक्शन, जसं की दिस जनरली डेव्हलप फॉर द ग्रॅज्युअली अँड द कॉजेस ऑफ क्रोनिक अॅनिमिया. मॅरो फेल्युअर मे बी रिझल्टिंग फ्रॉम द फॉलोइंग, जसं की डायमंड ब्लॅक फॅन अॅनिमिया असेल, ओके, कंजेनिटल प्युअर रेड सेल अप्लॅझिया असेल, ओके, ट्रान्सिएंट ऑन एरिथ्रोब्लास्टोपिनिया असेल ऑफ द चाइल्डहुड. ओके, सो यामध्ये काय होणार की इट इज अ डेव्हलप होणार की अॅनिमिया आपल्यामध्ये, जसं की डायमंड ब्लॅक अॅनिमिया म्हणजे की कंजेनिटल प्युअर रेड अप्लॅझिया बनणार. त्या ठिकाणी जे पण आपला प्युअर रेड सेल्स आहे त्या ठिकाणी तो कंजेनिटल ब्लॅक टाईप ऑफ द त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर किंवा कलर त्या ठिकाणी चेंजेस होणार. ओके, ट्रान्सिएंट ऑफ द एरिथ्रोब्लास्टोपेनिया अँड द चाइल्डहुड. ओके, तो पण एरिथ्रोब्लास्टोपेनिया आहे, ओके, तो ट्रान्सिएंट होणार इन चाइल्डहुडमध्ये ऑफ द बेबीमध्ये. ओके, सो एटोलॉजिकल फॅक्टर्स कोणते कोणते अॅनिमियाचे. अॅनिमिया हा एक इनहेरिटंट आरबीसी डिसऑर्डर्स आहे रिलेटेड टू एक्सटर्नल फॅक्टर्स असेल, ओके, इंटरनल फॅक्टर विल बी अफेक्टेड. सो नंबर ऑफ फॅक्टर विल बी अफेक्टेड ऑन द अॅनिमिया. ओके, तर आता जर का आपण बघितलं अॅनिमियामध्ये अंडरलाइनिंग ऑफ द पॅथॉलॉजिकल प्रोसेस दॅट इज कॉज बाय द अॅनिमिया कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज, ओके, ॲज डिक्रीज ऑर इनएफेक्टिव्ह रेड सेल्स प्रोडक्शन्स. ओके, यामध्ये काय होणार की डिक्रीज रेड सेलचं प्रोडक्शन जे आपल्यामध्ये डिक्रीज होणार. ओके, इन्क्रीज रेड सेल डिस्ट्रक्शन अँड द हिमोलायसिस अँड द ब्लड लॉस. ओके, रेड सेलचं डिस्ट्रक्शन हिमोलायसिस इन्क्रीज होणार, ओके, आणि ब्लड त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो. हे इटोलॉजिकल फॅक्टर्स आपले झाले ॲनिमियाचे. सो ॲनिमियामध्ये काय होणार आपल्याला इनएफेक्टिव्ह रेड सेलचं प्रोडक्शन होणार. ओके, त्यानंतर आपल्यामध्ये होणार की इन्क्रीज रेड सेल डिस्ट्रक्शन होणार. ओके, आणि आपल्यामध्ये होऊ शकतो ब्लड लॉस. ओके, त्याला आपण काय बोलू शकतो, इटोलॉजिकल फॅक्टर्स बोलू शकतो, जे की रिलेटेड आहे एक्सटर्नल किंवा इंटरनल फॅक्टरच्या कंडिशननुसार. इम्पेअर्ड एरिथ्रोपोएटिन प्रोडक्शन्स मे बी रिझल्टिंग फ्रॉम द फॉलोइंग. ओके, एरिथ्रोपोएटिन कोणते कोणते प्रोडक्शन्स असतात जे की इम्पेअर्ड होतात. ओके, अॅनिमिया ऑफ क्रोनिक डिसीज इन रिनल फेल्युअर. ओके, सो अॅनिमिया काय करू शकतो, हा क्रोनिक डिसीज रिनल फेल्युअर करू शकतो ॲज पर जर का अॅनिमिया झाला. सो अॅनिमिया हा काय ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स आहे. ओके, ब्लड रिलेटेड हेमॅटोलॉजिकल डिसऑर्डर आहे. सो या ठिकाणी क्रोनिक डिसीज जर का झाला सो हा काय करू शकतो इन रेनल फेल्युअर सुद्धा आपल्याला करू शकतो. क्रोनिक इन्फ्लॅमेटरी डिसीज. ओके, आयस्पर जसं की आपण बघितलं अॅनिमिया आहे. सो अॅनिमिया सोबत अजून कोणता डिसीज कंडिशन होऊ शकतो आपल्याला जो की क्रोनिक अफेक्ट करणार आपल्या बॉडीवरती. ओके, त्यानंतर आहे हायपोथायरॉइडिझम आहे. ओके, हायपोथायरॉइडिझम सुद्धा हा एक साईड इफेक्ट किंवा कॉम्प्लिकेशन बोलू शकतो आपण याला, किंवा आपण याला रिस्क फॅक्टर बोलू शकतो फॉर द अॅनिमियासाठी. ओके, जर का ज्या पेशंटमध्ये हायपोथायरॉइडिझम आहे सो त्यांच्यामध्ये पण सुद्धा चान्सेस आहे की अॅनिमिया होण्याचे, आणि ज्यांच्यामध्ये क्रोनिक इन्फ्लॅमेटरी डिसीजेस प्रेझेंट आहे सो त्यांच्यामध्ये सुद्धा चान्सेस आहे अॅनिमिया होण्याचे. सो सिव्हिअर प्रोटीन मालन्यूट्रिशन असेल. ओके, मालन्यूट्रिशन जर का जास्त असेल सिव्हिअर कंडिशनमध्ये असेल सो त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अॅनिमिया झालेलं दिसून येतो. ओके, ॲज पर द साइन अँड सिम्पटम्स असेल, बॉडी वेट असेल अँड द ब्लड व्हॉल्यूम काउंट असेल. ओके, सो त्या ठिकाणी आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो की जो पण बेबी आहे त्याला
सिव्हिअर प्रोटीन मालन्यूट्रिशन झालेलं आहे. त्यानंतर डिफेक्ट इन रेड सेल्स मॅच्युरेशन्स अँड द इनइफेक्टिव्ह एरिथ्रोपोएसिस मे बी रिझल्टिंग इन द फॉलोइंग. ओके, सो डिफेक्ट इन रेड सेल्स मॅच्युरेशन जर का असेल सो त्या ठिकाणी आपण कोणते कोणते रिझल्ट बघू शकतो, लाईक न्यूट्रिशन ॲनिमिया सेकंडरी टू आयरन फॉलेट अँड द व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी. ओके, सो न्यूट्रिशनल ॲनिमिया जर का आपण बघितला सो न्यूट्रिशनल ॲनिमियामध्ये आपल्याला काय बघायला भेटू शकते की आयरन डेफिशियन्सी असणार. ओके, फॉरेन फॉलिक ॲसिडची आयरनची सप्लिमेंटेशन डिक्रीज असणार आहे. सो इट इज अ व्हिटॅमिन B12 deficiency disorder. ओके, कंजेनाटल डिसरेथ्रोपोएटिक ॲनिमिया सुद्धा आपण याला असं बोलू शकतो. कंजेनाटल डिसरेथ्रोपोएटिक ॲनिमिया सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, थॅलेसेमियामुळे सुद्धा आपल्याला हा ॲनिमिया हा हेमोटॉलॉजिकल डिसऑर्डर सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो इन थॅलेसेमिया पेशंट्स. ॲनिमिया कॉज बाय द increase रेड सेल प्रोडक्ट्स डिस्ट्रक्शन like increase in red cell destructions म्हणजे की एक्स्ट्रा सेल्युलर कॉज मे बी इन्क्लुडिंग इन द फॉलोइंग मेकॅनिकल इंजुरी. ओके, मेकॅनिकल इंजुरी म्हणजे जसं की इंजुरी झालेली आहे सो ब्लड लॉस त्या ठिकाणी आपलं गेलेलं आहे. ब्लड लॉस डिक्रीज झाल्यामुळे काय होऊ शकतं आपल्याला ॲनिमियाचे होण्याचे चान्सेस आहे. हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम असेल. ओके, रिगार्डिंग टू आपलं ब्लड रिलेटेड सिंड्रोम असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲनिमिया होऊ शकतो. कार्डियक वॉल्व्हर डिफेक्ट असेल. ओके, आपलं जे पण कार्डियक डिफेक्शन असेल सो त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲनिमिया हा डिफरन्शिएशन होऊ शकतो. त्यानंतर आहे हिमॅन्ग्युमा ऑफ द थ्रोम्बोसाइटोपेनिया विल बी फॉर्मेशन इन द चिल्ड्रन्स. ओके, सो अँटीबायोटिक अँड ऑटोइम्यून हिमोलायटिक ॲनिमिया विल बी फॉर्म इन द मेन कॉज ऑफ द रेड सेल डिस्ट्रक्शन. ओके, इन्फेक्शियस ड्रग्स अँड द टॉक्झिन्स. ओके, इन्फेक्शन ड्रग्स अँड द टॉक्झिन विल बी फॉर्म इन द ॲनिमिया सेल by increasing the cell destruction will be happen. Okay, thermal injury असेल. Okay, to reduce to RBC. Okay, with the severe burn. Okay, RBC reduction of the RBC असेल thermal injury झाली सो RBC चा डिस्ट्रक्शन होणार. सो इट इज अ चान्स ऑफ द सिव्हिअर बर्न. ओके, सिव्हिअर बर्न झाल्यामुळे हे काय होणार रेड सेल जे आहे ते डिस्ट्रक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघण्याला भेटू शकतं. ओके, ॲनिमिया कॉज बाय ब्लड लॉस. ओके, ॲनिमियामुळे सुद्धा ब्लड लॉस होऊ शकतो. ओके, किंवा ब्लड लॉस मुळे सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो. ओके, obvious or the occult site of the blood loss may including in the GI tract असेल or intra-abdominal pulmonary असेल. okay, or the intracranial or in neonates site असेल. okay, sometimes GI tract मध्ये किंवा abdominal tract मध्ये जर का ब्लड लॉस झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲनिमिया हा बघायला भेटू शकतो. okay, so patient will be bleeding disorders जसे की at पर्टिक्युलर रिस्क फॉर मॅसिव्ह हिमोरेज असेल. ओके, जास्त प्रमाणात ऑफ ब्लिडिंग लॉस झाला असेल सो त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लडिंग डिसऑर्डर बघायला शकतो इंटरनल किंवा एक्सटर्नल मध्ये. ओके, त्यानंतर ॲक्यूट ॲनिमिया कॉज बाय मल्टिपल मेकॅनिझम जसे की ॲनिमिया असोसिएट विथ द ॲक्यूट इन्फेक्शन्स. इट इज अ कॉमन. सो दिस मे बी mediated by the increase in destruction by the erythrophagocytosis and the suppressions of the erythropoiesis by the infection. Okay, सो ॲनिमियामुळे आपल्याला काय होऊ शकतो ॲक्यूट इन्फेक्शन होऊ शकतो. ओके, इट इज अ कॉमन टाईप आहे. मेडिटेड बाय काय होऊ शकतो इन्क्रीजिंग डिस्ट्रक्शन्स बाय द एरिथ्रोफॅगोसायटोसिस होऊ शकतो अँड द सप्रेशन्स ऑफ द एरिथ्रोपोएसिस इन द इन्फेक्शन ऑफ अवर बॉडी. त्यानंतर टाइप्स ऑफ ॲनिमिया आपण या ठिकाणी बघू. टाइप्स ऑफ ॲनिमिया कोणते कोणते. थॅलेसेमिया इट इज अ यूज ऑफ अफेक्ट ऑफ पीपल ऑफ मेडिटेरियन ऑफ आफ्रिका अँड द साऊथ ईस्ट एशियन descent is marked by the abnormal and short live RBCs. Thalassemia major also called as the Cooley anemia. Okay, it is a severe from the anemia in which RBC are rapidly destructions and the iron is deposited in the vitals organ. So thalassemia minor result in less severe anemia. Okay, so thalassemia हा सुद्धा एक type of anemia आहे. Okay, regarding to blood related disorders आहे. Okay, so thalassemia major मग काय होऊ शकतो पोलीस ॲनिमिया जो आहे तो सिव्हिअर कंडिशन्स ऑफ सिव्हिअर फॉर्मेशन होऊ शकते ॲनिमियामध्ये. ओके, विथ द RBCs आर रॅपिडली डिस्ट्रक्शन होऊ शकते त्याच्यामुळे. ओके, डिस्ट्रक्शन झाल्यामुळे काय होणार की आयरनचे जे डिपॉझिशन रेट आहे व्हायटल ऑर्गन्समध्ये ते प्रॉपरली फिलअप होणार नाही. सो थॅलेसेमिया हा काय करणार की लेस सिव्हिअर ॲनिमियाचे रिझल्ट आपल्याला बघायला भेटू शकतो. मायनस लेस सिव्हिअर ॲनिमिया आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो थॅलेसेमियामध्ये. सो ॲनिमिया कॉज बाय द ब्लड लॉस. ओके, हा कॉज करू शकतो ब्लड लॉस फॉर द कॉज बाय ॲनिमिया एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल. ओके, इंजुरी असेल सर्जरीमुळे सुद्धा आपल्याला ॲनिमिया होऊ शकतो. फॉर द
हिमोरेज जास्त झाला. ओके, समटाइम्स ऑफ द प्रॉब्लेम विथ द ब्लड क्लॉटिंग ॲबिलिटी असेल, ओके, ब्लड रिलेटेड डिसऑर्डर असेल, ओके, क्लॉटिंग डिसऑर्डर असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा चान्सेस आहे आपल्याला ॲनिमिया होण्याची. सो इट इज अ इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज असू शकतो. इट इज कॅन कॉज द ॲनिमिया अँड ॲनिमिया समटाइम्स रिझल्टिंग फ्रॉम द हेवी मेन्स्ट्रुएशन पिरियड. ओके, इन फिमेलमध्ये जर का हेवी मेन्स्ट्रुएशन पिरियड असेल, सो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲनिमिया बघायला भेटू शकतो इन गर्ल्स आणि वुमन्समध्ये. So any of these the factors will be also increase in the body. So need for the iron and the because of iron is needed for to make the new RBC. Okay, so त्या ठिकाणी त्यावेळेला आयरन जे काय करू शकतो, आपल्याला आयरनला नीड ऑफ द न्यू आरबीसी विल बी फॉर्मेशन जर का आपल्या बॉडीमध्ये असेल, सो आपल्यामध्ये डिक्रीज होणार की ॲनिमिया. ओके, सो ॲनिमियामुळे काय होऊ शकतो म्हणजे आपल्या आयरनमुळे काय होऊ शकतो, आपल्याला रिकव्हरी रेट आपली वाढू शकते फॉर द ॲनिमियासाठी. ओके, सो ॲनिमिया कॉज बाय द ॲडिक्वेट प्रोडक्शन ऑफ आरबीसी. Aplastic anemia occurs when the bone marrow can't be make enough of blood cells. So this can be due to viral infection, exposure of certain toxic chemicals, radiations, or the medications such as antibiotic, seizure drugs, cancer treatment. Some childhood cancers can be also cause of aplastic anemia, as can be certain genetic and the other chronic disease that affect in the ability of the bone marrow to function properly. So bone marrow जर ज्यावेळेला रेड ब्लड सेलचं फॉर्मेशन प्रॉपरली करणार नाही, सो का करणार नाही, कारण की समटाइम्स ऑफ द व्हायरल इन्फेक्शन असू शकतात, सर्टन टॉक्सिक केमिकल रिॲक्शन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये असू शकते, किंवा बेबीमध्ये, किंवा सम अँटीबायोटिकची टॅबलेट असेल, साईड इफेक्ट असेल, ओके, कॅन्सरचे ट्रीटमेंट चालू असेल, ओके, किंवा सीझर ड्रग्स असेल. सो हे काय करतात की डिक्रीज करतात ऑफ द प्रोडक्शन ऑफ आरबीसी सेल, ओके, इन द बोन मॅरोमध्ये. ओके, सो या ठिकाणी काय होणार की सर्टन जेनेटिकल कंडिशन ज्यावेळेला असणार, सो बोन मॅरो काय करणार, ॲबिलिटी तिची अफेक्ट होणार फंक्शनिंग प्रॉपर करण्यासाठी. ओके, त्यानंतर आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया. आपण टाईप्स बघतोय आयरन डेफिशियन्सी ॲनिमियाचे, म्हणजे आपल्या ॲनिमियाची एक सेकंड मोस्ट टाईप आहे आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया. Anemia it is occurs when the body isn't able to produce enough of the healthy RBCs because of the iron deficiency. Iron is essentially to hemoglobin to production of poor dietary iron intake or excessive loss of iron. So the body can be lead to iron deficiency anemia in the most common cause of the anemia in kids. So iron deficiency anemia will be affect on the kid as the age of their common of the younger than the 2 years of old. So young children who drink excessive amount of the milk are at increase in the risk of the iron deficiency. Okay, so the children are younger than the 2 years, so ते काय करणार की एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ मिल्क प्रॉपरली घेणार नाही. सो प्रॉपरली न घेण्यामुळे काय होणार, त्यांची डायटरी मॅनेजमेंट डिक्रीज होणार. सो त्यांच्यामुळे डिक्रीज झाल्यामुळे का त्यांना आयरन सप्लिमेंटेशन प्रॉपरली भेटणार नाही. सो आयरन सप्लिमेंटेशन भेटल्याने सो त्याला आपण काय बोलू शकतो, आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया. सो ओके, हिमोलायटिक ॲनिमिया एक आहे. हिमोलायटिक ॲनिमिया इट इज अ फॉर्म ऑफ द ॲनिमिया ड्यू टू हिमोलायसिस. It is an abnormal breakdown of the red blood cells. Breakdown होता ठिकाणी either in the blood vessels, intravascular hemolysis, or elsewhere in the human body, extravascular. Okay. So hemolytic anemia आपण त्याला असं बोलतो. Etiological factors काय hemolytic anemia चे? It is a genetical factors आहे. red cell membrane असेल, abnormalities असेल for the hereditary spherocytosis असेल. ओके, त्यानंतर आहे इलेक्ट्रोसायटोसिस असेल, ओके, हिमोग्लोबिन ॲबनॉर्मॅलिटी असेल, जसं की सिकल सेल ॲनिमिया आहे, ओके, थॅलेसेमिया आहे, हिमोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटीमध्ये काउंटिंग होणार आहे जेनेटिकली. एन्झाईम डिफेक्ट असेल, जसं की ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रेशन, G6PD, ओके, पायरुवेट कायनेस डिफिशियन्सी सुद्धा हा इटिओलॉजिकल फॅक्टर पडतो. ॲक्वायर्ड मीन्स लाईक इम्युन सिस्टम, आयसोइम्युन, ओके, hemolytic disease of the newborn or blood transfusion reactions. Okay, autoimmune warm antibody type of like idiopathic, systematic or lupus erythematosus. Okay, SLE, lymphoma or the chronic lymphatic leukemia. Okay, CCL. Okay, Evans the syndrome, thrombocytopenia associated with the positive direct Coombs test. Okay, so Coombs test त्या ठिकाणी आपण करतो for the autoimmune बॉडी विल बी चेक करण्यासाठी. सो थ्रोम्बोसायटोपेनिया काय करणार की पॉझिटिव्ह टेस्ट त्या ठिकाणी दिसून येणार आपल्या कोम्स टेस्टमध्ये फर्दर आपण त्या ठिकाणी चेक करणार की हिमोलायटिक विल बी ॲनिमिया किती नंबर ऑफ प्रेझेंटमध्ये. ओके, सो त्यानंतर आहे क्लिनिकल फीचर्स ऑफ सिम्टम्स काय कोणते कोणते येणार हिमोलायटिक ॲनिमियाची. सिम्टम्स येणार की बोथ ॲनिमिया अँड द अंडरलाइनिंग डिसऑर्डर्स पेशंट विल बी मिनिमल लॉंग
standing hemolytic anemia can be asymptomatic. So severe anemia, especially in sudden onset of may cause tachycardia, dyspnea, angina, okay, and the weakness. Okay, so या टाईपची आपल्याला त्या ठिकाणी हिमोलायटिक ॲनिमियामध्ये आपल्याला या टाईपचे क्लिनिकल सिम्पटम्स बघायला भेटू शकतात. ओके, सो त्यानंतर आपण बघू शकतो की डायग्नोस्टिक क्युरेशन कोणते करू शकतो आपण. ब्लड टेस्ट असेल, ओके, ब्लड टेस्ट त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्यानंतर कल्चर टेस्ट आपण त्या ठिकाणी करू शकतो. एक्सरे, ओके, हिमोग्लोबिन लेवल ऑफ द चिल्ड्रन्स असेल. ओके, सो मॅनेजमेंटमध्ये आपण नर्सिंग मॅनेजमेंट काय, त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये आपण दोन देतात, एक मेडिकल देणार. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण ब्लड ट्रान्सफ्युजन सुद्धा करू शकतो, इन्व्हेसिव्ह प्रोसेसरी. ओके, सो त्यानंतर आपण त्याला हेल्दी डाएट ऑफ फोकस ऑन न्यूट्रिशन सप्लिमेंट प्रोव्हाइड करू शकतो. ओके, त्यानंतर नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय प्रॉपरली ॲक्युरसी ऑफ द बेबी वेट असेल. ओके, ॲक्युरेट बेबी वेट आपण त्या ठिकाणी काउंट करू शकतो. ओके, त्यानंतर डायटरी मॅनेजमेंट ऑफ ब्रेस्ट फिडिंग करू शकतो आपण. मध्ये असला सांगू शकतो की तुम्ही प्रॉपरली ब्रेस्ट फिडिंग करू शका इन चिल्ड्रन्समध्ये तुमच्या. सो त्यामुळे सुद्धा रिडक्शन रेट होणार. ओके, सो त्यानंतर डायटरी फोकस हे मेडिकेशन्स असू शकतात फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द आयरन फॉलिक ॲसिड. ओके, किंवा आयरन सप्लिमेंटेशन मेडिकेशन आपण प्रोव्हाइड करू शकतो. एक्झरसाइज असेल, त्यानंतर रेग्युलरली फॉलोअप चेकअप असेल. ओके, त्या ठिकाणी सुद्धा आपण हे मॅनेजमेंट प्रोव्हाइड करू शकतो. सो आपला टॉपिक होता आजचा ॲनिमिया. ॲनिमिया हा हिमोलॉजिकल डिसऑर्डर्स आहे. ॲनिमिया असेल, थॅलेसेमिया असेल, ओके, त्यानंतर सिकल सेल ॲनिमिया असेल, हे आपण या टाईपचे आपण डिसऑर्डर या ठिकाणी सध्या बघणार आहेत. ओके, सो आपला ॲनिमिया हा टॉपिक संपलेला आहे. सो कोणाला काही डाऊट नाही असं मी कन्सिडर करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच फॉर